हाय हॅलो नमस्कार. मी सारिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिकवर असणार आहे. सर्वच महिलांनी आपल्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ काढून स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे. स्वतःनेच स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतःच्या स्किनची, फेसची केअर केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी थोडासा वेळ तर सर्वांनी दिलाच पाहिजे. मी माझ्या फेस आणि स्किन केअर रूटीनमध्ये काय काय फॉलो करते किंवा कुठल्या कुठल्या स्टेप्स करते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चला तर आता आपण सुरुवात करूया की मी कुठल्या कुठल्या स्टेप्स करणार आहेत. तर सुरुवातीला आपण फेस वॉश करून घ्यायचा आहे. फेस वॉश करण्यासाठी मी ॲक्च्युली ममाअर्थचा हा टी ट्री ऑइल कंट्रोल फेस वॉश यूज करते. हा मी आता थोडासा प्रमाणात घेऊन आपल्या पूर्ण फेसला लावून घेणार आहे आणि रब करून घेणार आहे आणि वॉटरने क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर आपण दुसरी स्टेप्स फॉलो करूया. उशिया हर्बलचं हे पपाया स्क्रब आहे. ते मी आता अप्लाय करून घेणार आहे आणि पूर्ण फेसवर स्क्रब करणार आहे. जिथे जिथे मला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जास्ती आहेत त्या ठिकाणी मी प्रेशर देऊन ते स्क्रब करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने स्क्रब करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहरा हा पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर एखादं नॅपकिन घेऊन पूर्ण फेस हा क्लीन करून घ्यायचा आहे. तुम्हाला आत्ताच ग्लो जाणवत असेल फेसवर थोडासा. त्यानंतर आता आपले पोर्स जे ओपन झालेले आहेत तर आपल्याला आता ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहे. पण अजून थोडेसे पोर्स ओपन करण्यासाठी आपण आता स्टीम घेऊया. एक 10 मिनटं मी आता स्टीम घेणार आहे आणि त्यानंतर आता मी ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह करणार आहे नोजच्या इथले. तर त्यासाठी मी आता हे डॉक्टर रॅशेलचंच डीप क्लिन्झिंगचं नोज स्ट्रीप आहे ते यूज करणार आहे. ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल ते कसं अप्लाय करायचं. तर ते आपल्याला आता लावून घ्यायचं आहे नोजच्या इथे आणि एक 10 मिनटे आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते पील करायचं आहे. सो आपण आता 10 मिनटं वेट करूया. तर तोपर्यंत आपण आपल्या नेलची केअर करूया. तर सुरुवातीला मी आता नेल रिमूव्हरने सगळे नेल्स क्लीन करून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर नेल पेंट ॲप्लाय करणार आहे. मी असे जास्ती काय माझे नेल्स खूप मोठे नाही आहेत. मी वाढवतही नाही लहान बाळ असल्यामुळे आणि मी नेल आर्टही कधी जास्ती करत नाही. 1-2 वेळाच मी केलं होतं. सो आता मी नेल पेंट लावून घेतलेले आहे आणि आता आपले 10 मिनटेही झालेले आहेत. सो आता आपण ते नोजचं जे स्ट्रीप आहे ते पील करून घेऊया. सो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल की कसं ते पील करायचं आहे. सावकाश करायचं आहे आपल्याला ते एका साईडने आणि तुम्हाला त्याच्यावर दिसत असतील हेअर्स आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स. तर ते आपल्याला पुन्हा एकदा नॅपकिनने क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट स्टेप फॉलो करायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक शीट मास्क यूज करायचा आहे. तो पण मी डॉक्टर रॅशेलचाच यूज करणार आहे. त्याच्यामध्ये सिरम असतं आणि त्याला असं फेससारखा शेप असतो. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जसं दिसत असेल त्याप्रमाणे अप्लाय करून घ्यायचं आहे पूर्ण फेसला आणि त्याचा सिरम त्याच्यामध्ये आपल्या फेसला म्हणजे ॲब्झॉर्ब होतो. सो व्यवस्थित असं पूर्ण फेसला लावून लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ते तसंच सोडून द्यायचं आहे आणि तर 10-15 मिनटं आपण रेस्ट करायचे आहे. शांत असं कुठलंही म्युझिक लावून तुम्ही आराम करू शकता आणि 10 ते 15 मिनटानंतर ते आपल्याला आता रिमूव्ह करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे रिमूव्ह करायचं आहे आणि नंतर जे पण सिरम आहे ते पूर्ण फेसमध्ये आपल्याला रब करून ॲब्झॉर्ब म्हणजे करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर काही फेस टूल असतील तर त्यांनी तुम्ही मसाज करू शकता फेसला. आता त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आणि शेवटची स्टेप आपल्याला करायची आहे. ती म्हणजे सर्वच बायकांनी मला वाटतं की करायला हवी कारण त्याने खूप आराम मिळतो. ती म्हणजे आपल्याला गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये लिंबू किंवा थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये पाय एक 10-15 मिनटं टाकून ठेवायचे आहे. त्याने खरंच खूप रिलॅक्सेशन भेटतं आणि थकवा पूर्ण निघून जातो. त्यानंतर आता आपल्याला ते नॅपकिननी ते क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याला मी आता ममाअर्थचंच बेबी लोशन आहे
ते अप्लाय करून घेणार आहे आणि सर्व ठिकाणी पायाला ते चोळून घेणार आहे. त्याने आपले जे पाय आहेत ते एकदम असे सॉफ्ट आणि मुलायम होतील. आता तुम्हाला दिसत असेल बिफोर आणि आफ्टर लुक तुम्ही पाहिला असेल माझा. तर आता माझ्या सर्व काही स्टेप्स पूर्ण झालेल्या आहेत. असंच मी करत असते महिन्यातून 1-2 वेळा किंवा कधी-कधी पार्लरलाही जाते क्लीनअप वगैरे करायला, वॅक्सिंग वगैरे करायला. पण कधी-कधी घरच्या घरीच या सर्व काही गोष्टी करत असते. तुम्हाला हा व्हिडिओ जरा देखील थोडासा हेल्पफुल वाटला असेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून. तोपर्यंत बाय बाय.